राम राम भावांनो, तिरुपतीहून आल्याच्या नंतरचा ब्लॉक आहे. दुसऱ्या दिवशी आलेलो असतो, झोपेतून उठतो तेवढ्यात येतोय संदीप आमचा पार्टीवाला. ते म्हणतो मला गाडी चालवायची. त्यानं गाडी पॉईंटला लावली. पॉईंटला लावल्याच्या नंतर मित्रांनो मी बॅटरीचं पाणी चेक करतो. बॅटरीचं पाणी चेक केल्यावर जवळपास 6 लिटर पाणी बसतं मित्रांनो त्याच्यात. त्याच्यानंतर दुपारी 2 वाजता मी सोमापावन आणि विशाल जातो जेवायला. हे बघा, हे पुढं चालते, यांच्या मागं मी चाललोय. माझ्यासाठी थांबलेली ती जोड. गोपाळांना येते. गोपाळांना 2 वाजता आल्याच्या नंतर आम्ही जातो जेवायला मित्रांनो सोमापावण्याला. त्यांचे भजे लय आवडतात म्हणून ते तिथंच जेवायला जाते. तिथं मस्त जेवण देतात गोपाळांना. तर 4 वाजता आलेले जोडीदारांचे मग चहा पिऊन माघारी येतोपर्यंत माझी गाडी झालेली असते दूर. गाडीला ती मारतो, पॅक करून काट्यावर घेऊन येतो मित्रांनो. काटा करून निघायचे मला फोन गाडी लोड झालेली माझी आज. आणि इकडं सुभाषरावची बी गाडी लोड झालेली आहे. करून आम्ही निघतो. सुभाषराव पुढे चालते माझी शेती. नंतर आरशीगिरीला गेल्यानंतर माझं डिझेल टाकून झालेलं आहे. सुभाषराव डिझेल टाकतात आणि 50-50 लिटर डिझेल टाकून आमचा सफर होतो पुढचा चालू. नंतर मित्रांनो रात्रीचे वाजलेत 12 वाजता आम्ही हायवेला जातो दावणगिरीला. गेल्यानंतर सुभाषरावला म्हणतो चला जेवण करू. सुभाषरावनं आम्ही जेवायला येतो इंडियन कोल्हापुरीला. मित्रांनो सकाळच्या वाजल्यात 6 वाजता उठलेलो. देवला हॉटेलला रात्री येऊन झोपलेलो आम्ही. पहाटे 3 वाजता येऊन झोपलो होतो इथं. नंतर 9 वाजता जातो मुल्ला ढाब्याला. ब्रश करतो आणि ब्रश करून जातो राईस खायला. इथं खुशका खायचा आहे, नाश्ता करायचा आहे आम्हाला. सुभाषराव दोघंजण पुण्याला जायला आणि नाश्ता करायला थांबलेलो आहे मुल्ला ढाब्यावर. तर मित्रांनो त्यानंतर पुढं जाऊन 12 वाजता आम्ही जातो पंपात. आमचा रामदेव पेट्रोल पंप आहे निपाणीचा. डिझेल टाकी फुल केलेली. लॉक लावतो. लॉक लावून आम्हाला चालायचं आता पुढं. फुल केलं निपाणीला घाट उतरून खाली गेल्यावर एवढे दादा शेठ त्यांची गाडीला ब्रेक सेटिंग करायची असती. मग त्यांच्याबरोबर मी बी ब्रेक सेटिंग करून घेतो मित्रांनो. माझे बी ब्रेक जरा कमी लागत असतात. हे बघा मिस्त्री आले तर ब्रेक सेटिंग करतात आपल्या पण गाडीची. आपलं काही ब्रेक सेटिंग केली. मी टाटा लिहिलं कसं कावा पाहिजे तेव्हा तुम्हाला. मग मिस्त्रीने ब्रेक सेटिंग करून आम्ही पुढं जातो. पुढं आल्यानंतर किनीच्या टोल नाक्यावर थांबलेलो आहे बघा चहा प्यायला मित्रांनो. सुभाषराव मी तिथं चहा पितो. नंतर 9 वाजता रनिंगवरती येतो आम्ही कापूरवाडा. सुभाषराव मी जेवायला थांबलेलो आहे आता मित्रांनो कापूरवाडीच्या डाब्यावर. आणि रात्रीचे 12 वाजलेले मित्रांनो. आता 12 वाजता आलेलो आहे मार्केटमध्ये. आता काय झोपायची. दुसऱ्या दिवशी सकाळी उठतो, फ्रेश होऊन आंघोळ करून मित्रांनो जातो खाली जेवायला. चांगलं जेवण स्वस्तात मस्त मिळते मित्रांनो. 3 वाजलेले मित्रांनो. आता 3 वाजता आम्ही जातो चहा प्यायला, कारण दिवसभर आराम केलेला आहे. आज काही गाडी खाली नाही झालेली. आराम करून जातो चहा प्यायला. चहा पिऊन आल्यानंतर बसतो गप्पा मारीत बसलेला असतो पायऱ्यांवर. तोपर्यंत ही मांजर येते, उड्या हाणते आमच्या पायांवर. याला सुवास राहून आम्ही जरा खेळतो याच्याबरोबर आणि नंतर जाऊन बसायचे गाडीत आम्हाला. काय नाही मित्रांनो, आज तर काय गाडी खाली झालेली नाही. मार्केटमध्येच टाईमपास करीत बसलेलो आहे आम्ही. रात्रीच्या 9 वाजता परत सुवास राहून मी जातो जेवायला जयशंकरमध्ये. चांगलं हॉटेल बॉबी आहे ही मस्त. आणि आज काही गाडी खाली होणार नाही. आता उद्या सकाळी खाली होईल. लॉक टाकतो आणि झोपतो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो तर काय सोमापावना आलेले आहेत बघा भरून. त्यांची गाडीला शेजारीच लावलेली. आंघोळ करून येतो आणि सोमापावनाने मी जातो जेवायला. मार्केटमध्ये भकळ गर्दी झालेली आहे बघा मित्रांनो. जेवायला गेल्यानंतर आम्ही सांगतो आता जेवण करून येतो. आणि मित्रांनो माझी गाडी आज खाली झाल्यावर म्हणला पिका पाडून कॅरेट पाडून आता निघायचं आहे मला जायची ऑर्डर आहे मला भरायला. आज DSMमध्ये 3 वाजता पोचलेलो. हे बघा बाबू आमचा. आणि बाबू मागं कवर टाकायला उतरलेला आहे. तोपर्यंत मला सांगते उट्या लावून घ्या. मी गाडीच्या टायरला उट्या लावितो.
बाबूराव गेलेलं आहे पुष्टा आणायला. पॉईंटला लावून नंतर मित्रांनो बाबूराव मला म्हणते चला नाश्ता करायचा असेल तर बाबूरावच्या मागच जातो आम्ही. बाबू म्हणजे इथं भेटते आपल्याला पोहे, या ठिकाणी पोहे खायला मग येतो. पोहे खाऊन माघारी जातो, 1 तासभर आराम करतो. 6 वाजता गाडी लोड होती. लोड झाल्यानंतर मी येतो गेटवर, पाणी भरून घेतो. हे बघा आपली गाडी त्या तिकडे उभा आहे. गाडी लोड करून पाणी भरून बिल्टी घेऊन निघालेलो, पॅक करून ताडपत्री रस्सी मारून DSM कंपनीला करतो बाय बाय, मारतो टन. रात्रीच्या 9 वाजले मित्रांनो. 9 वाजता सुप्याच्या पुढं जय मल्हारच्या पुढं ही पूजा हॉटेल आहे. इथं हाफ डाळ तडका आणि राईस पाठ 4ला उठून आराममध्ये आले सकाळ सकाळ चालू बेंगलोरसाठी चाललेलो आहे मित्रांनो. तर 9 वाजता मित्रांनो मी येतो इंडियनच्या पंपात, जिथे की आमचं खातं आहे आमच्या डिझेलचं. या ठिकाणी आम्हाला काय नाही, डिझेल फुल करायचं आणि सही करून निघून जायचं आहे फक्त. डिझेल फुल केलेलं आहे मित्रांनो. दुपारच्या 1 वाजलेले. 1 वाजता मी येतोय राजस्थानी MK हुबळीच्या राजस्थानी हॉटेलला. ब्रश करतो आणि जातो जेवायला. जेवण करायला मागितलेली डाळ तडका, तूप, रोटी मस्त दाबून हाणतो मित्रांनो. रात्रीच्या वाजलेले तर 9 वाजता मी गेलेलो आहे आई माताला जेवण करायला जातो. तिथं मी दिवसभर झोपलेलो असतो. 5 वाजता तिथून त्या MK हुबळीच्या राजस्थानी निघालेलो असतो आणि संध्याकाळच्या 10 वाजता येतो आई माताला येऊन जेवण करतो. डाळ पालक आणि रोटी जेवण करून लॉक टाकून झोपतो. कारण आता काय मला उद्या रविवारी गाडी खाली करायला जायचं नाही, निवांत जायचं. सकाळी आई माता हॉटेलवरून उठतो, गुड मॉर्निंग आई माताला करतो आणि निघतो. आता मित्रांनो आलेलो आहे शिरेच्या टोल नाक्यावर. हे बघा शिरेच्या टोल नाक्याला करतो बाय बाय आणि आता पुढं जायचं आहे दावसपेठला. कारण तिथं आपले जोडीदार सचिन लोटे, उद्धव, मचू सगळी गँग तिथं थांबलेली. अक्षय शेठ लवांडे बी असते तिथं. सकाळ 8:30 वाजता मी पोहोचतो तिथं. गेल्यानंतर ब्रश करतो. ब्रश करून आम्ही जातो नाश्त्याला. दूध सांगितलेलं असतं. हे बघा आमचं दूध येतं. सगळे 1-1 ग्लास दूध मारतात. नंतर थोड्या वेळ आराम करून मी जातो आंघोळीला. आंघोळ केलेली मित्रांनो, फ्रेश झालेलो आहे. आंघोळ करून आता जायचं आहे जेवायला. मग नंतर आम्ही उद्धव, मी आणि मचू आणि सचिन लोटे चौघं मित्र आम्ही जेवतो. जेवण केल्याच्या नंतर मित्रांना करतो बाय बाय. चला मित्रांनो मला जायचं आहे खाली करायला. त्यांना बाय बाय करून जातो. कारण मला स्वतः जावं लागतं गाड्या हुसूरला पोचतो मित्रांनो 3 वाजता. आवीचीच गाडी खाली नाही झालेली, आमच्याच कंपनीची गाडी 9509. त्याला आज रविवार असल्यामुळे त्याची गाडी खाली नाही झालेली. तर संध्याकाळच्याला आम्ही 2 जण मिळून बनवतो मसाला राईस. इथं खायचं जरा वांद आहे. माझ्याकडे गॅस भांडी त्याच्यामुळे जमून गेलेलं आहे मी. आम्ही मसाला राईसची सामग्री बनवतो. बघा मसाला राईस आमचा बनवायला चालू आहे आणि थोड्या वेळ झाल्यानंतर राईस बनतो. जेवायला घेतलेलं आहे आम्ही. आवी बघा कसा बाय बाय करतोय. जेवण करून झोपून सकाळी उठतो. सकाळी उठल्या उठल्या गाडी साफसफाई करतो मित्रांनो. कारण गाडी आपल्याला लागते चकाचक. आणि गाडी साफसफाई करून ब्रश करून जातो आम्ही चहा प्यायला, मी ना आवी. हे बघा आमचा 2 कप चहा दिलेला आहे. नंतर माघारी आल्यानंतर आवीला पार्टीवाला म्हणतं आहे गोडाऊनवालं गाडी ओपन करून घ्या, गाडी लगाने काय पॉईंट ये गाडी लोड होणे के बाद. मग ती गाडी लोड झाल्याच्यानंतर आवीची अनलोड करायला लावतात. आवीची गाडी अनलोड करायला लावल्यावर आम्हाला थोडी उत्सुकता वाटते, पण आमच्या पुढं 14 टायर गाडी असते आणखीन. हे बघा आवीची गाडी अनलोडिंग चालली अशी. महिनीवर बॅगा टाकतात, प्लॅस्टिक दाण्याच्या बॅगा आहेत ह्या. आवीची गाडी अनलोड करून गेल्याच्या नंतर संध्याकाळी मित्रांनो एक येत जोडीदार गणेश शेठच्या गाडीत स्वयंपाक बनवतो आम्ही. चपाती, मसाला भात आणि सिक्युरिटी बाबू असते, ते सिक्युरिटीनेच भाजी बनवली असते. ते म्हणतात आम्हाला पण चपाती द्या आणि आम्ही भाजी बनवतो. नंतर संध्याकाळी मित्रांनो जेवण करतो.
हे बघा गाडी अशी अर्धी पॉईंटला लावलेली, माझ्या पुढे ही 14 टायर अर्धी खाली झालेली आणि आम्ही गाडी पॉईंटला म्हणजे महाग घेऊन सेफ जागेवर लावून जेवणासाठी येतो आणि गाडी लॉक टाकून झोपतो. आता काय नाही, उद्या सकाळी मित्रांनो होईन गाडी माझी खाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही थोडा उरलेला मसाला भात आणि गरम गरम पोहे बनवलेले आहेत नाश्त्यासाठी. गणेश शेठ, त्यांचे जोडीदार आणि मी. नंतर मित्रांनो 2 वाजता माझी गाडी लावतात पॉईंटला. ती अर्धी राहिलेली 14 टायर सकाळी खाली केल्यानंतर थोडी लोडिंग करतात. पॉईंटला लावल्यावर लेबर लोकची होती सुट्टी. हे बघा चालले ते जेवायला आणि मी आणि गणेश शेठ बसलेले आराम करीत. आता इथं काय काम नाही आम्हाला. माझ्या समोर गणेश शेठची गाडी. आराम करून झाल्याच्या नंतर 2 वाजता 3 वाजता गणेश शेठ म्हणतात चला स्वयंपाकाचं नियोजन करून, म्हणल्यावर आम्ही जातो आटा आणि फ्लॉवर घेऊन येतो. बाकीचं तर साहित्य आहेच त्यांच्या गाडीत आणि त्यांच्याच गाडीत स्वयंपाक बनवतो मित्रांनो. मग हे बघा आटा लावलेला आहे, हे स्वतः गणेश शेठने मळलेला आहे आटा. हे भात भाजी बनवलेली, नंतर चपात्या मी बनवतो आणि स्वयंपाक झाल्याच्या नंतर गाडी माझी झालेली खाली. गाडी साईडला करून येतो आम्ही मित्रांनो. पोच घेतो, पॅक करतो आणि नंतर जेवणासाठी बसतो 6 वाजता. तर मित्रांनो रात्रीचे वाजले 8:30 वाजता मला तिथून निघायचं, कारण मी 6 वाजल्यापासून थांबलो होतो. बमसंद्र्याला जाम लागते म्हणून, ट्रॅफिक कमी झाल्यावर जावं म्हणलं. 8:30 वाजता तिथून स्टार्टर मारतो आणि आता मला जायचं केअरपेटला. चला भेट. आणि रात्रीचे वाजले मित्रांनो 12:30 वाजता मी पोहोचतो केअरपेट मार्केटमध्ये. तर मित्रांनो भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.